चिखली येथे फ्रेंड्स बैलगाडी ग्रुपतर्फे आयोजित भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धा जल्लोषात संपन्न। अलिबाग तालुक्यातील चिखली माती बंदर मैदानावर सालाबादप्रमाणे फ्रेंड्स बैलगाडी ग्रुप आयोजित भव्य बैलगाडी शर्यत 2025 स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडल्या। मैत्री बैलगाडी ग्रुप हेमनगर व चिखली ग्रामस्थ यांच्या सहकार्याने रविवारी 7 डिसेंबर रोजी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी आणि उपसरपंच रसिकाताई केणी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। रायगड तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली परिसर या स्पर्धेमुळे गजबजून गेला। स्पर्धेसाठी 20 गट करण्यात आले होते। प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी फॅन, सिलेंडर, शेगडी यांसह फायनल फेरीत 1 ते 4 क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती। तसेच प्रेक्षक वर्गासाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये 1 बैल जोडी व 1 बोकड अशी मोठी बक्षिसे ठेवून सोहळ्याला अधिक रंगत आणण्यात आली। यावेळी झालेल्या बैलगाडी स्पर्धेच्या फायनल फेरीत ताडवागळे वडवली येथील युवासेना उपतालुका अधिकारी संकेत पाटील यांच्या बैलगाडीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेंद्र दळवी, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अमित नाईक, उपसरपंच रसिकाताई केणी, बैलगाडा मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाटील उर्फ बाळ्या दादा, उत्तम शेठ पाटील, कुर्डूस विभाग प्रमुख स्वप्नील पाटील, जीवन पाटील, युवा सेना उपतालुका प्रमुख संकेत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। शर्यती पाहण्यासाठी तालुक्यातील बैलगाडी प्रेमी, बैलगाडी चालक, मालक आणि परिसरातील हजारो नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले की बैलगाडी शर्यत हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खेळ असून त्याचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे। महाराष्ट्रातील वाढत्या बैलगाडी स्पर्धांप्रमाणेच चिखलीचे मैदान देखील राज्यातील बैलगाडी स्पर्धेसाठी सर्वोत्तम ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। खेळातील जोखीम लक्षात घेऊन आयोजकांनी केलेली व्यवस्था कौतुकास्पद असून आगामी काळात या खेळाला अधिक प्रोत्साहन देण्याचे आवाहन आमदार दळवी यांनी केले। चिखली मैदान मला वाटते रायगड जिल्ह्यातले सगळ्यात टॉप उत्कृष्ट मैदान असं मी नक्की सांगेन। आयोजकांची व्यवस्था अतिशय सुंदर, देखणी असं सांगेन नक्कीच। बैलगाडी स्पर्धा हा शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खेळ आहे आणि या खेळाचं जतन केलं पाहिजे ही सगळ्यांची धारणा असते। आणि म्हणून बघितलं महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या बैलगाडी स्पर्धा होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज अलिबागमध्ये आज या ठिकाणी अतिशय सुंदर अशा बैलगाडी स्पर्धा पार पडते याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। या मैदानाचा खेळ हा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नक्की व्हावेल असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बैलजोडीला किंवा बैलाला एक चांगली किंमत याच्या पुढे नक्की येईल हा याचा मागचा उद्देश निश्चित आहे। आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून याला अनुमती मिळून खऱ्या अर्थाने प्रत्येक ठिकाणी या स्पर्धा अतिशय सुंदर पार पडतात। पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी आमदार आपल्याला विनंती आहे की या खेळाकडे बघत असताना आपला खेळ म्हणून बघा आणि याला सहकार्य करा। आजच्या फ्रेंड्स बैलगाडी ग्रुप, जय मल्हार भजन मंडळ ग्रुप यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीसाठी आज माझी गाडी प्रथम क्रमांक आली। तर प्रथम क्रमांक येण्यामागे मला आशीर्वाद मान्यश्री आमदार महेंद्र शेठ दळवी, मानसीताई दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख आमचे आदरणीय राजाभाई केणी, रसिकाताई केणी यांच्या आशीर्वादामुळे आज माझी गाडी प्रथम क्रमांक पळालेली आहे। त्याबरोबरच मी जी बैलजोडी घेतली त्याचे मालक पहिले मालक सुशील पाटील यांचं सुद्धा मी या शर्यतीनिमित्त अभिनंदन करून, कारण बैलांची मेहनत आहे अजूनपर्यंत तेच करतायत। बैल आमच्याकडे अजून आलेले नाहीत, माझ्याकडे आल्यानंतर जास्त पळतील, फायनल त्यांनी मारावी ही माझी अपेक्षा आहे। नाद एकच, नाद एकच, नाद एकच। आपण पाहत आहात शिवतेक समाचार।